अध्याय 32. श्री दत्तात्रेय नमः. श्री दीपक म्हणे गुरु श्री कृत अर्थ केला अलका सी मग पुढे त्यासी काय विषय निवडले. गुरु म्हणे दीपका दत्ताने एक प्रश्न बोलल का ज्ञान का उदित केला. अलर्क म्हणे भगवंता पूर्ण प्रसाद केला तसा लेखाचा व्रता उद्वेग चित्त नाहीची स्वात्मा होऊन अहंकाराची पृथ्वीकरण करावे न तपाचन करता कल्पना कोटी जातात जे जे मूर्खाचे हातात त्या आत्म्यात आता भिन्नपणे धावला. जय जगन्नाथ तुझी पायी ठेवू माता प्रार्थना से एक हातात दिसत आहे काही जे हे झाले ज्ञान तेरावे स्थिर होऊ नये थेर बसले आवासना बना चित पावन आता झाले त्याची तोरणे त्वदेन जाणे होईल उडून तरी उपाय सांगेन स्थिर करून द्यावे. घडल्यासे दुर्जनाचा संग याचा नवावा वियोगम्य अभावे निसंग हा योग सांगावा. जन्म मिळता मनुष्याचे हेच कर्तव्य जायचे आणि जपला जागे जागाचे विषयचे बनायचे. नाना योनी फिरून दैवयोग करून मनुष्य जन्म पावन न करी पावन आपण जो नरकी भोगेल भोग तेचे व्यक्ती मागेचे भोग त्याचे न करी वियोग जो विराग न धरी जो विराग न धरी जो न होई निसंग त्याचे सर्व व्यंग त्याचा व्यवरंग सदा भंग बाणवा. हे सर्व समजून बरवेपणे समजून म्या केले हा प्रश्न कृपाग्न कराता. आता अलर्काचा प्रश्न ऐकून यात्रेंद्र म्हणे उत्तम केला प्रश्नाचा बंधन पावलो हुशवणे विहोतील का मुक्ती या कारणात त्याने मनभयगा वासनिशय होत्या. अलर्क मुक्तीचे कारण पाहिले तत्वानं दुसरे ज्ञानाचे मनाचे शमन तिसरे जाण वनशेने स्वर्ण शब्दता फलबानयता कर्म करिता तदा शुद्ध चित्त होईन. उपयोग कायकर्माचा असा कृतक मनाचा न करावे त्याचा उपयोग त्या सांगतो. श्लोक महापवंता कृण ध्यानोतो रचते प्रमचते सदो प्रदेश भासते स्वधा पसर्त पदरी पुंज सदा पापाची तया जनरा ज्ञानयनोची एवढेच नव्हे ज्याची ज्ञान जैसी द्वेष म्हणून स्वर्णाश्रम चित्त करता कर्म ईश्वरदा तेणे होय शुद्धचिता मग तो सतता श्रवण रुची. श्लोकी रुचीद्वारा कुर्वंता कर्मणोत्मक्तियते अज्ञानस्य विरोधोत्माना दक्षिणे साक्षात्वद होदगता अविद्येन सूचिता.